नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोकुळच्या राजकारणात खळबळ. ऐन निवडणुकीत 427 दूध संस्थांवर कारवाई. सर्वपक्षीय नेत्यांना धक्का. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांना धक्का बसला आहे. पुणे विभागीय दुग्ध निबंधक राजकुमार पाटील यांच्या आदेशाने गोकुळच्या राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे. 427 दूध संस्थेचे सभासत्व रद्द करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. 427 दूध संस्थेचे सभासत्व रद्द करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांनी या 427 दूध संस्थेचे ठराव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाखल केले आहेत. त्यामुळे नेत्यांना देखील धक्का मानला जातो. दरम्यान या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाण्याची तयारी नेत्यांनी ठेवली आहे. आजरा तालुक्यातील वडक शिवाले येथील महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांनी तक्रार दाखल केली होती. कोल्हापूर दुग्ध निबंधक कार्यालयाकडून यावर कारवाई करण्यात आली होती. शिवाय ठराव मसुदा नंबर पाठवण्याची भूमिका घेतली होती. मात्र काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इशारा देताच दुग्ध निबंधक कार्यालयाकडून या संस्थांना ठराव मसुदा पाठवल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय निकाली काढण्यात आला होता.